रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयामध्ये नूतन इमारत बांधकाम सोहळा संपन्न झालाय। विद्यालयातील इमारत बांधकामासाठी दापूर गावचे भूमिपुत्र, थोर उद्योजक, विद्यालयाचे माजी विद्यार्थी रघुनाथ म्हाळूजी आव्हाड आणि सौ वैशाली रघुनाथ आव्हाड यांनी 1,25,00,000 रुपयांची देणगी विद्यालयाला इमारत बांधकामासाठी भेट दिली। रघुनाथ आव्हाड यांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे अमृत महोत्सवी वर्ष ग्रामस्थांच्या वतीनं साजरं करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आव्हाड कुटुंबाकडून गावाला ही अनमोल भेट देण्यात आली। यावेळी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथजी शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतलताई सांगळे, रयत शिक्षण संस्थेचे बांधकाम विभाग प्रमुख प्रकाश निकम पाटील, स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन श्रीराम शेठ आव्हाड, जनरल बॉडी सदस्य मोहन काकड, तंटामुक्ती अध्यक्ष कचुनाना आव्हाड, सरपंच वनिताताई आव्हाड, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष DP आव्हाड, सोसायटीचे चेअरमन शिवाजी दराडे, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष अनिल सोनवणे, उपाध्यक्ष भगवान आव्हाड, संपत आव्हाड, पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन दत्तू आव्हाड, रामदास आव्हाड, भाऊसाहेब कांदे, दीपक घुले, अर्जुन आव्हाड, बाळासाहेब गामणे, अमोल आव्हाड, सागर आव्हाड हे उपस्थित होते। यावेळी किरण भीमाजी आव्हाड यांनी आपले बंधू सदाशिव आव्हाड यांच्या स्मरणार्थ 21,000 रुपयांची देणगी जाहीर केली। या कार्यक्रमावेळी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवर अतिथींचा स्वागत सत्कार मुख्याध्यापक डॉक्टर सुदर्शन धस यांनी केला, तर पर्यवेक्षिका मूर्तडक योगिता यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गुरुकुल प्रमुख रावसाहेब म्हस्के यांनी केलं। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सेवक यांनी विशेष प्रयत्न केले। दिल्याबद्दल सर्वांचा मी ऋणी आहे। सर्वांनी माझ्यावरती प्रेम दाखवलं। माझा वाढदिवस हा जन्मदिवस आहे आणि तो अक्षय तृतीयेला होतो हे सर्वांना माहीत आहे। त्यामुळं आज सकाळपासून सर्वांच्या म्हणजे मला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा चालू आहेत। आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भगीरथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे बांधकाम समितीमध्ये सातारा येथे काम करणारे निकम साहेब आणि आजचे थोर देणगीदार RM आव्हाड साहेब, त्याचप्रमाणे आजच्या जिल्हा परिषदेच्या सभापती आदरणीय शीतलताई सांगळे आणि उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर विद्यार्थी बंधू आणि भगिनी, अनेक दिवसापासून आपला जो प्रलंबित प्रश्न होता तो सोडवण्यासाठी अनेक दिवस आम्ही साहेबांकडे चक्रा मारल्या। साहेबांनी त्या प्रत्येक कामाला आम्हाला साथ दिली आणि शेवटी परवाला त्यांनी सांगितलं 25 तारखेच्या आत तुमच्या परवानगीची मी व्यवस्था करेल। तुम्ही लवकरात लवकर तुम्ही मला वाटतं मस्के सरांना सांगितलं की उद्या तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सातारला जाऊन हे काम जर तुम्ही हजर करा। त्याप्रमाणे साहेब आणि बांधकाम समितीचे जे आज आपल्याला उद्या त्यांच्या सहीनं हे काम सुरू होणार आहे असे निकम साहेब, ते सुद्धा या ठिकाणी हजर आहे। उद्या आपल्या कार्यक्रमाला लवकरात लवकर सुरुवात होईल अशी मी साहेबांकडून अपेक्षा करतो। काय बोलावं असा प्रश्न पडतो बघा। जेव्हा शाळा सुरू झाली, पावसाळा आलेला होता, ग्राउंड वरती प्रचंड चिखल साचायचा। मुलांना अगदी उड्या मारत इकडून तिकडून रस्ता काढत वर्गामध्ये पोहोचावं लागायचं। फक्त RM साहेबांच्या कानावरती ही गोष्ट गेली आणि ताबडतोब त्यांनी शाळेत जिथे चिखल होत होता त्या पूर्ण मैदानावर 2,00,000 रुपयांचे गट्टू बसवून दिले। एवढंच नाही बघा, जेव्हा शाळेच्या प्लास्टरचा काही भाग कोसळला आणि ही बातमी फक्त त्यांच्या कानावरती गेली की शाळेचा काही भाग पडलाय, एखाद्या मुलाला इजा होऊ शकली असती, कानावर गेलं। वास्तविक बघायला गेलं तर त्यांचे कुणीही मुलं नातवंड आपल्या विद्यालयात शिकत नाहीये, पण तरी सुद्धा आपल्या शाळेचे ते माजी विद्यार्थी आहेत। शाळेबद्दलची जी काही तळमळ आहे, या तळमळीतून त्यांनी एका क्षणामध्ये निर्णय घेतला की या शाळेला तुम्ही म्हणाल तिथे मी नवीन इमारत बांधून देतो। म्हणजे असं जे दातृत्व आहे बघा, या दातृत्वाला तोड नाहीये, म्हणजे कुठेही बघायला मिळणार नाही इतकं मोठं दातृत्व या दापूर गावामध्ये आम्हाला आढळून आलेलं आहे।
आजचा आपण हा अगदी छोटेखानी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी मी पुन्हा एकदा संपूर्ण शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, सर्व मान्यवर, विद्यार्थी सर्वांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत करते. श्री शिंदे साहेब, थोर देणगीदार श्री RM आव्हाड साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वैशालीताई आव्हाड, त्यानंतर आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या बांधकाम समितीचे प्रमुख श्री प्रकाशजी निकम साहेब, शालेय स्कूल कमिटीचे चेअरमन श्री श्रीराम शेठ आव्हाड, त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य श्री मोहन शेठ काकड, तंटामुक्ती अध्यक्ष श्री कचुनाना आव्हाड, स्कूल कमिटी सदस्य श्री गणेश विठोबा आव्हाड, गावचे पोलीस पाटील श्री ज्ञानेश्वरजी साबळे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री DP आव्हाड. खरं तर नावं घेऊ तितकी कमी आहे, सगळे मान्यवर आहेत. सगळ्या मान्यवरांचे, शिक्षणप्रेमी ग्रामस्थांचे सर्वात प्रथम मी विद्यालयाच्या वतीने स्वागत करते. आज आपण सगळेजण येथे जमलेलो आहोत ते या शाळेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी. बघा, आज अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त, आणि आजच या ज्ञान मंदिराचं उद्घाटन. असा हा दुग्ध शर्करा योग आज जुळून आलेला आहे आणि यासाठीच आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत. बघा, कार्यक्रमाचं सुरुवात करताना मला सर्वात प्रथम 2 गोष्टींचा उल्लेख करावा असं वाटतो प्रास्ताविकामध्ये. सर्वात महत्वाचा उल्लेख म्हणजे दापूर गाव आणि दापूर गावचे सर्व ग्रामस्थ. जर विचार केला, आम्हाला इथे येऊन 1 वर्ष झालं, शाळेची कोणतीही छोटी मोठी अडचण असो, हे गाव सतत शाळेच्या पाठीशी उभं असतं. म्हणजे मी त्यांना एवढंच सांगू शकते की तुम्ही आजच्या दिवसापासून खूप छान अभ्यास करायला लागा आणि थोड्याफार अडचणी जेव्हा इमारत बांधण्यामध्ये येतील त्या पण थोड्या बाजूला ठेवून तुम्ही भरभरून अभ्यास करा, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आता बोलायचं झालं तर मला खूप भरून आलेलं आहे की एवढा मोठा कार्यक्रम आजच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही अरेंज केला, आणखीन तो पूर्णत्वास नेला इतक्या सुंदर पद्धतीने की आम्हाला कुठच्याही दृष्टीने त्रास झाला नाही की ही वस्तू आणायची आहे का ती वस्तू आणायची आहे. आणि हे सर्व काही व्यवस्थित अरेंज करून सर्व काही वेळेत पूर्ण करण्यामध्ये जो काही सर्वांनी हातभार लावला तो मला त्याच्याबद्दल सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानते की तुम्ही हे करता आहात, तसेच परत करत राहाल. आणखीन कार्यक्रम प्रत्येकाच्या पुढे जेवढे कार्यक्रम होत जातील ते असेच सुंदरपणे नियोजित करत राहाल. आता सांगायचं झालं तर आजच्या दिवशी प्रत्येक मुलाने घरी जाऊन, आजचा आहे अक्षय तृतीयेचा दिवस, आपल्या आई वडिलांची इथे येऊन तर तुम्ही गुरुजनांना नमस्कार केला असेलच, पण घराघरी गेल्यानंतरही आपले आई वडील, आपले आजी आजोबा किंवा जे कोण वरिष्ठ असतील घरामध्ये, जे कोण असतील, शेजारी पाजारी पण असतील, त्या सर्वांना वाकून नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या वर्षाची व्यवस्थितपणे सुरुवात करा. विद्याभ्यासात प्रगती करा आणि प्रगती करूनच नावारूपाला या, आणि नावारूपाला यावं ही माझी कळकळीची प्रत्येकाला विनंती आहे. मुलांना विनंती करायला नको हे मी प्रत्येकाला आवर्जून सांगत आहे. आणि तुम्ही ते सांगितलं मला की आम्हाला भरभरून मार्क मिळाले, आम्हाला भरभरून यश मिळालं आणि छान ऍडमिशन्स मिळाल्या. कॉलेज तर तुमची वाट बघतच आहे. 11वी 12वी साठी सर्व मुलांसाठी कॉलेजमध्ये पण चांगल्या सोयी देण्याची सोय तर केलेलीच आहे आणि ते आणखीनही होऊ शकेल याची पण मी तुम्हाला गॅरंटी देते. पण अभ्यासामध्ये कुठेही कमी पडू नका हे मी अगदी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगते. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. ते या गावचे दोन मित्र, थोर देणगीदार, मोठे उद्योजक माननीय रघुनाथ जी आव्हाड साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी वैशालीताई आव्हाड, संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आणि बांधकाम कमिटीचे चेअरमन प्रकाशजी निकम साहेब,
जनरल बॉडीचे सदस्य मोहन शेख, विद्यालयाचे स्कूल कमिटी चेअरमन श्रीराम शेख, ज्यांच्या प्रयत्नामुळे हे सर्व होत आहे, ते गावचे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक कचुनाना, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शेतरताई, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष यांनी व्यासपीठावर यावं. या वर या. विद्यालयाचे सर्व नावं घेतली पाहिजे. त्याचे सगळे मित्र आमच्या मागे बसले, पुढे पण बसले. खूप राजकारणात पळाले ते की काही आमच्याबरोबर. ते सगळे मित्र मला माफ करतील, सर्वांची नावं घेतलीच असं ते समजतील. तेव्हा सर्व ग्रामस्थ, विद्यालयाचे मुख्याध्यापक सर, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित विद्यार्थी बंधू आणि भगिनी, खरं अतिशय अशा आजचा दिवस खूप मंगलमय असा आहे. अक्षय तृतीया आहे आणि या दिवशी आपण एक कधीही न घडलेला किंवा भविष्यात सुद्धा कधी घडेल मला माहीत नाही, पण अशा पद्धतीने गावचाच एक भूमिपुत्र जो या विद्यालयामध्ये शिकला, मोठा झाला आणि आज एवढी मोठी देणगी देऊन या विद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी स्वीकारली आहे. अशा या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. आव्हाड साहेबांच्या वक्तीमध्ये मला माहीत नव्हतं, म्हणजे तसं बोलतच नाही मी, आणि अनेकदा दापूरमध्ये आलो, पण दापूर गावामध्ये असे कोणी एखादा विद्यार्थी असेल. दापूर गावात काय संपूर्ण शिन्नर तालुक्यामध्ये 1969च्या बॅचचे ते विद्यार्थी आहेत. त्याचे बीई आहे. पीजीटीआय म्हणजे आजही, मगाशी म्हणाले तसं नाही, आजही इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये जेवढी म्हणून महाविद्यालय आहेत त्यात पीजीटीआयचा नंबर 1 आहे. अशा त्या तिथे ऍडमिशन मिळणं म्हणजे शक्यच नाही. पण दापोरगावच्या ह्या विद्यार्थ्याला तिथे ऍडमिशन मिळावी आणि नुसती ऍडमिशन मिळून नाही तर तिथे पण ते पहिले यावे आणि त्यानंतर जेवणाचा बदलची नावं तुम्हाला माहीत नसतील, हा मोठा आहे. चांगल्या मुहूर्तावर, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण चांगलं काम चालू केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे डायरेक्टर श्री भगीरथ शिंदे साहेब हे आज अध्यक्षपण भुजवत आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी इकडे आलेले आहेत. 4 दिवसापूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांचे खूप प्रोग्राम आज लाईन अप झालेले आहेत, परंतु ते सगळे प्रोग्राम त्यांनी वेळेअभावी पुढे ढकलले आणि पहिलं प्रथम आपल्या शाळेच्या या नवीन इमारतीच्या उद्घाटन संबंधी कुदळी मातीच्या प्रोग्राम संबंधी ते आज इथे जातीने हजर राहिले. तसेच निगम साहेब ते इथे हजर राहिले आणि सगळे ग्रामस्थ, विद्यार्थी आणि माझे मित्रमंडळी हे सगळे त्या प्रोग्रामला आले. खरं म्हणजे या जे काही आपण आज ते बघतोय किंवा माझं जे छोटस जे योगदान आहे, कॉलेजला असेल, शाळेला असेल, हे फार छोटं योगदान आहे. हे योगदान मी का करू शकलो तर केवळ कर्मवीरांच्या पुण्याईने. कारण कर्मवीरांनी जर इथे ही शाखा ओपन केली नसती तर मी माझे आयुष्य याच गावामध्ये जगलो असतो, शेती केली असती किंवा काय केलं असतं माहीत नाही. परंतु माझं घर सांभाळून गावासाठी काहीतरी देणगी देणं किंवा काहीतरी सहभाग करणं हे मला जमलं नसतं. इच्छा असून सुद्धा जमलं नसतं, कारण गावामध्ये इन्कमचा जो सोर्स आहे तो लिमिटेड असतो. शाळेने मला इथे शिकवलं, शाळेमुळे मी इथे शिकलो. इथल्या गुरुजनांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं, पोटतिडकीने मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे मी चांगल्या मार्कांनी या शाळेत
रेकॉर्ड तयार करून मी आज SSC त्या दिवशी झालो. आणि त्यानंतरचा माझा जो प्रवास आहे, मुंबईच्या जय हिंद कॉलेज सारख्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळाली. त्यानंतर विजयराय सारखे जे इंजिनिअरिंग कॉलेजचे लिडिंग कॉलेज त्यावेळेस होतं, तिथेही मला ऍडमिशन मिळाली. आणि त्यानंतर माझं मार्गदर्शन आणि माझं जे प्रगती झाली मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये, आणि त्या कंपन्यांमध्ये काम करत असताना केवळ मेरिटवर मी पुढे जाऊ शकलो. जनरल मॅनेजर, व्हाईस प्रेसिडेंट वगैरे असल्या पदव्या आणि हायेस्ट अथॉरिटी म्हणजे फॅक्टरी चालवण्याचा जो माझा अनुभव जवळजवळ 10 वर्ष त्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मला मिळाला. आणि त्यामुळे मी जेव्हा गावाकडे बघतो, मी स्वतःला माझ्यासारखे अनेक विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत, तेही माझ्यासाठी एक दिवस खूप मोठे होतील आणि परत गावासाठी काहीतरी योगदान करू शकतील अशी मला अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा जर मला सार्थ करायची असेल तर त्यांना थोड्याफार सुविधा सगळे गावकरी जसे देतात तसं मी मुंबईमधून मला जेवढे शक्य होईल तेवढे देण्याचा प्रयत्न करतो. सनराईज फाउंडेशन आम्ही स्थापन केली केवळ याच उद्देशाने की गावामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत काय देता येईल आपल्याला, त्या दृष्टिकोनातून आम्ही माजी विद्यार्थ्यांनी सनराईज रुरल फाउंडेशन या नावाने एक संस्था स्थापन केली. आणि केवळ शैक्षणिक आणि शैक्षणिक, तिथे कुठल्याही प्रकारचे राजकारण नाही. प्रत्येक मेंबर हा कोणी बीजेपीचा असेल, कोणी काँग्रेसचा, कोणी शिवसेनेचा, कोणी एनसीपीचा असेल, त्याच्याशी आपल्याला संबंध नाही. तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. आम्ही आमचं एकच धोरण आहे, शिक्षणामध्ये राजकारण नाही. शिक्षणामध्ये मुलांसाठी जे काय करायचं असेल ते सगळ्यांनी मिळून करायचं आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही तो संस्था स्थापन केली आणि ती संस्था आता आपण कार्यरत आहोत. रिसेंटली एक GR आलाय की माजी विद्यार्थ्यांचा संघ, तिथे आपले दत्तू त्यांना आपण हायस्कूलचे अध्यक्ष नेमण्याची सूचना आलेली आहे. आणि ते त्यांच्या परीने पुढे या गावाच्या विकासासाठी काहीतरी हातभार लावतील असं मला वाटतं. सौर गालमासांनी आतापर्यंत जे माझ्यावर प्रेम केलं, त्या प्रेमाचं एक छोटंसं मी दायित्व म्हणून तुमच्या शाळेसाठी ही इमारत उभी करण्याचं एक मी ठरवलेलं आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी युनुस मणियार, दापोर.